नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत तुम्ही सर्व देवी देवतांना हळदी कुंकू लावता का? कोणत्या देवाला कोणता गंध लावायचा असतो? देवाला गंध लावताना कोणती काळजी घ्यायची असते? कोणत्या चुका करायच्या नसतात? याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. हिंदू धर्मात आणि देवपूजेत देवाला गंध किंवा टिळा लावण्याला अत्यंत विशेष महत्त्व आहे. हे केवळ कर्मकांड नसून त्यामागे आध्यात्मिक आणि शास्त्रीय कारणे आहेत. देवाला गंध लावण्याचे महत्त्व जाणून घेऊया. देवाला गंध लावण्याने मूर्तीमधील चैतन्य जागृत होते. जेव्हा आपण देवाच्या कपाळावर आज्ञाचक्रावर गंध लावतो तेव्हा आपले लक्ष केंद्रित होते आणि पूजेमध्ये एकाग्रता वाढत असते. देवांना चंदन किंवा अष्टगंध अर्पण केल्याने त्यांना शीतलता प्राप्त होते. विशेषतः महादेवाला आणि विष्णूला गंध लावल्याने मनाला शांती मिळते आणि घरातील वातावरण प्रसन्न राहते. शास्त्रानुसार कपाळाच्या मध्यभागी आज्ञाचक्र असते. हे बुद्धी आणि ज्ञानाचे केंद्र आहे. देवाला या ठिकाणी गंध लावून आपण त्यांच्याकडून सात्विक बुद्धी आणि ज्ञानाची प्रार्थना करतो. गंध लावल्याने पूजेला पूर्णत्व प्राप्त होते. सुगंधी गंधामुळे जसे की अष्टगंध, चंदन, मन प्रसन्न होते आणि आजूबाजूच्या वातावरणातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सात्विकता वाढू लागते. कोणत्या देवाला कोणता गंध प्रिय आहे जाणून घेऊया. विशिष्ट देवांना त्यांच्या गुणानुसार आणि तत्वानुसार विशिष्ट प्रकारचे गंध लावणे शुभ मानले जाते. त्यामुळे पूजेचे पूर्ण फळ आपणास प्राप्त होते. वातावरणात सात्विकता निर्माण होते. कोणत्या देवाला कोणता गंध प्रिय आहे याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. कारण जर एखाद्या देवाला तो गंध प्रिय नसेल, जर आपण अनावधानाने तो गंध देवाला लावत असाल तर आपणास त्या देवाच्या रागाला सामोरे जावे लागू शकते. म्हणून कोणत्या देवाला कोणता गंध लावणे शुभ मानले जाते व कोणत्या देवाला कोणता गंध लावणे अशुभ मानले जाते याविषयीची माहिती सर्वांनाच असणे गरजेचे आहे. भगवान विष्णू, श्रीकृष्ण, श्रीरामाला पिवळे गंध अत्यंत प्रिय आहे. पिवळे गंध म्हणजे पिवळे चंदन, केशर किंवा गोपी चंदन आपण विष्णू भगवान यांच्या अवताराला लावू शकता. यामुळे मनाला शांतता मिळते आणि घरात सुख समृद्धी नांदू लागते. भगवान शिव म्हणजे महादेवाला थंड आणि वैराग्य दर्शवणारे पदार्थ प्रिय आहेत. विभूती आणि पांढरे चंदन महादेवाला प्रिय आहे. यामुळे आपल्या रागावर नियंत्रण राहते आणि आध्यात्मिक आपली प्रगती होऊ लागते. गणपती बाप्पाला मंगलमूर्ती मानलं जातं. त्यामुळे तेजस्वी रंगाचा गंध देवांना अतिशय प्रिय आहे. शेंदूर किंवा रक्तचंदन, लाल चंदन, कुंकू हे गंध आपण गणपतीला लावू शकता. गणपती भगवान हे विद्येचे आणि सुखसमृद्धीचे आणि बुद्धीचे देवता मानले जातात. म्हणून यांना हळदी कुंकूसुद्धा आपण अर्पण करू शकता. यामुळे कार्यामधील अडथळे दूर होतात आणि बुद्धी तल्लख होते. देवी भगवती, महालक्ष्मी, दुर्गा आणि तुळजाभवानी या शक्तीच्या स्वरूपांना सौभाग्याचे प्रतीक असलेले गंध अर्पण केले जातात. जसे की कुंकू, अष्टगंध, हळदी कुंकू. यामुळे सौभाग्य प्राप्त होते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. देवाऱ्यातील देवी देवतांना गंध, हळदी कुंकू लावताना देवांच्या कपाळी खालून वर असे तिलक करावे. देवांच्या कपाळावरून अशा प्रकारे खाली तिलक चुकूनही करू नका किंवा एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे किंवा दुसऱ्या बाजूने या बाजूकडे चुकूनही देवांना गंध लावू नका. देवांना गंध लावण्याची योग्य पद्धत म्हणजे खालून अशा प्रकारे वर देवाला गंध लावला जातो. गंध लावताना लक्षात ठेवण्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊया. देवाला गंध लावताना नेहमी अनामिका म्हणजे रिंग फिंगरचा वापर करायचा आहे. हेच उत्तम मानले जाते. पितरांच्या पूजेत तर्जनी बोटाचा उपयोग केला जातो. गंध नेहमी शुद्ध पाण्याचा वापर करूनच केला पाहिजे आणि देवांसमोर बसूनच तो उगाळला पाहिजे. जुन्या गंधाचा डाग पुसून मगच नवीन गंध म्हणजे ताजे गंध देवाला लावावे. शास्त्रानुसार भगवान शिव, महादेव यांना कुंकू अजिबात लावायचं नसतं. महादेवाला कुंकू अर्पण करणे निषिद्ध मानले जाते. त्यामागे ठोस आध्यात्मिक कारणं आहेत. त्याची सविस्तर माहिती जाणून घेऊया. कारण कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते आणि ते स्त्रियांच्या शृंगाराचा भाग आहे. भगवान शिव वैरागी आहेत. ते अंगाला भस्म लावतात जे विरक्ताचे प्रतीक आहे. महादेवाच्या पूजेत कुंकाचा वापर केल्याने त्यांच्या वैराग्य व्रतीला बाधा येते असे मानले जाते.
त्यामुळे पूजेचे शुभफळ आपणास मिळत नाही. त्याऐवजी पांढरे चंदन आणि भस्म महादेवाला प्रिय असल्यामुळे तेच अर्पण करावे. देवाला गंध लावताना कधीही तर्जनी म्हणजे अंगठ्याच्या शेजारच्या बोटाचा उपयोग करू नका. हे बोट रागाचे आणि अहंकाराचे प्रतीक मानले जाते. नेहमी अनामिका म्हणजे रिंग फिंगरनेच देवाला गंध किंवा हळदी कुंकू लावावे. गंध लावण्यापूर्वी मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी. जुनं वाळलेल्या गंधावर नवीन गंध लावू नये. देवारातील मूर्तींना तर आपण रोजच आंघोळ घालतो, त्यामुळे जुने गंध धुवून आपण नवीन गंध देवाला लावलं जातं. पण देवाऱ्यात काही फोटो असतात, त्या फोटोला पूर्वी गंध लावलेला असतो किंवा हळदी कुंकू लावलेलं असतं आणि त्या गंधावरच किंवा त्या हळदी कुंकावरच दुसरं गंध लावलं जातं. म्हणजे वाळलेल्या गंधावर दुसरं नवीन गंध लावत असाल, हे अत्यंत चुकीचे आणि शास्त्राला मान्य नाही. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा तिथे निर्माण होते. म्हणून देवांच्या मूर्तीला असो किंवा फोटोला असो जुना शिळागंध काढून टाकून म्हणजे धुवून पुसून टाकून नंतरच नवीन गंध लावला पाहिजे. आदल्या दिवशीचं सुकलेलं किंवा जुनं गंध मूर्तीला असताच त्यावर नवीन गंध लावू नका. आधी मूर्ती किंवा फोटो ओल्या कपड्याने किंवा पाण्याने स्वच्छ पुसून घ्यावी आणि त्यानंतरच ताजे गंध लावावे. पूजेत देवताला काय अर्पण करतो यापेक्षा तुमचा भाव महत्त्वाचा आहे. अनावधानाने चूक झाल्यास देवासमोर क्षमा याचना करावी, प्रार्थना करावी आणि माफी मागावी. देवपूजेत देवाला गंध लावणे हा एक अत्यंत पवित्र विधी आहे. शास्त्रानुसार गंध लावताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, जेणेकरून पूजेचे संपूर्ण फळ आपणास प्राप्त होईल. खराब पाण्याचा, आपण पिलेल्या पाण्याचा किंवा उघड्या पाण्याचा वापर करून गंध कधीही कालवू नका. तसेच बाजारात मिळणारे केमिकलयुक्त रंग म्हणजे केमिकलयुक्त गंध देवाला लावणे टाळले पाहिजे. तर घरात आपण आपल्या हाताने बनवलेले गंध देवाला लावणे शुभ मानले जाते आणि ते देवाला आवडते सुद्धा. आपण खूप श्रद्धाभक्तीने देवांसाठी गंध तयार करत आहात आणि ते देवांना अर्पण करत आहात, तर असा गंध देव लवकर स्वीकार करतात. चंदनाची लाकडी घरामध्ये आणायची आहे आणि ते उगाळून आपणास गंध तयार करून देवांना अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर केशराचा तिलक म्हणजे आपण जे केशर खातो त्या केशरामध्ये थोडंसं पाणी आणि हळद मिक्स करून ते तिलक देवाला करा आणि उरलेलं स्वतःच्या कपाळी लावून घ्या. यामुळे देव प्रसन्न होतात. आपला गुरुग्रह यामुळे मजबूत होतो. ज्याचा गुरुग्रह मजबूत होतो त्यांच्या आयुष्यात कधीही कशाचीच कमतरता भासत नाही. गंध नेहमी शुद्ध पाण्याचा वापर करूनच, गंगाजल वापरूनच उगाळावे. चंदनाचे खोड उगाळून केलेले गंध सर्वात उत्तम मानले जाते. गंध लावताना नखाचा स्पर्श मूर्तीला किंवा प्रतिमेला होणार नाही याची पुरेपूर सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. नखाचा स्पर्श अशुभ मानला जातो. बोटाच्या शेंड्याचा वापर करूनच हळुवारपणे देवांना गंध लावावे. काही स्त्रिया एकदाच कुंकू किंवा केशर एकदाच एका वाटीमध्ये ठेवतात आणि रोजच्या रोज त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते देवांना लावत असतात. पण ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. गंध देवाला रोजच्या रोज ताजा बनवा आणि देवाला रोजच्या रोज ताजाच गंध लावा. आपण एका वाटीमध्ये खूप सगळा गंध घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून रोजच्या रोज तुम्ही अर्पण करत असाल तर देवपूजेचा तुम्हाला कोणताही लाभ मिळत नाही. म्हणून असं करू नका. सर्व देवांना एकच गंध लावणे योग्य नाही. जसं की महादेवाला कुंकू लावणे ही मोठी चूक मानली जाते. महादेवाला भस्म किंवा पांढरे चंदन, गणपतीला शेंदूर, विष्णू अवताराच्या सर्व मूर्तींना आपण केशर, चंदन, हळदी कुंकू अर्पण करू शकता. त्याचबरोबर सर्व देवींना हळदी कुंकू अर्पण केले जाते. देवपूजेमध्ये देवाला गंध लावणे हा केवळ एक विधी नसून देवतेप्रती आपला भाव व्यक्त करण्याचा मार्ग आहे. शास्त्रानुसार गंध लावताना काही विशेष काळजी आणि नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून पूजेची सात्विकता टिकून राहते. तर मंडळी, आज तयार केलेला गंध आजच संपेल, उद्या शिल्लक राहणार नाही याची काळजी घेऊनच थोडाच बनवा आणि देवांना तेवढाच अर्पण करा. बाजारात मिळणाऱ्या तयार गंधापेक्षा सहाणेवर म्हणजे पाटावर चंदनाचे खोड उगाळून केलेले गंध सर्वात श्रेष्ठ मानले जाते. आपण देवांना गंध लावतो त्यावेळी एका वेळी आपण बोटाला जे गंध घेतलेला आहे ते एकाच देवांना किंवा देवीला लावलं पाहिजे. एकदा एका बोटाला घेतलेले गंध अनेक देवांना लावणे शुभ मानले जात नाही.
यामुळे आपणास दोष लागतो. एकदा बोटाला घेतलेला गंध एकाच देवाला लावला पाहिजे, दुसऱ्या देवाला नाही. तर मंडळी, व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.